नमस्कार. मुस्लिम धर्मियांचा पवित्र उत्सव म्हणजे रमजान. हा रमजान महिना नुकताच सुरू झाला आहे. या महिन्याबद्दल अनेक मुस्लिमेतर बांधवांना देखील खूप आकर्षण असते. या रमजान महिन्याबद्दल अधिक विस्ताराने लिहिण्याचे काम शिक्षण क्षेत्रात मागील अनेक वर्ष सेवा करून नुकतेच सेवानिवृत्त झालेले तसेच सामाजिक कार्याची आवड असणारे, सर्व धर्म समभावावर सातत्याने मते मांडणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे सलीम खान पठाण सर होय. मागील 35 वर्षांपासून दैनिक सारोमत तसेच इतरही नावाजलेल्या वर्तमानपत्रामध्ये लेखाद्वारे रमजान महिन्याचे महत्त्व ते सातत्याने मांडत आले आहे. त्याच लेखांना यावर्षीपासून आपण यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून देत आहोत. अपेक्षा आहे क्रमशः असलेले हे विचार आपण स्वतः तर ऐकालच व आपल्या मित्रांना देखील ऐकण्यासाठी नक्कीच पाठवाल. चला तर मग समजून घेऊया रमजानुल मुबारक. आज त्यातील पहिला भाग सादर होत आहे. रमजानुल मुबारक. पहिला, रमजान अर्थात सदाचाराची शिकवण देणारा महिना. जगभरातील इस्लाम धर्मीय मुस्लिम बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण व पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्यास आजपासून प्रारंभ झाला आहे. जगभरात या महिन्याचे श्रद्धापूर्वक पालन केले जाते. रमजानमधील रमज या शब्दाचा अर्थ होतो जाळणे, माणसातील सर्व प्रकारच्या अवगुणांचा नाश करणे, आपल्यात असणाऱ्या वाईट सवयी नष्ट करणे. या अर्थाने रमजचा रमजान असा शब्द रूढ झाला आहे. या महिन्यातील प्रत्येक कार्य हे सदाचारास प्रोत्साहन देणारे असते. रमजान हा इस्लामी वर्षाचा 9वा महिना आहे. याला अल्लाहचा महिना म्हणूनही संबोधले जाते. याच महिन्यात पवित्र कुरआन शरीफचे पृथ्वी तलावर अवतरण झाले असल्यामुळे या महिन्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या महिन्यातील प्रार्थना, रोजे, नमाज, तिलावते कुराण या माध्यमातून अल्लाहची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्ती करत असतो. या महिन्याची मुख्य प्रार्थना म्हणजे रोजा अर्थात उपवास. पहाटेपासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत कोणत्याही बाबीचे सेवन न करता अर्थात उपाशी राहून रोजा पूर्ण केला जातो. मात्र पहाटे उठून रोजा करण्यापूर्वी काहीतरी नाश्ता किंवा जेवण करणे आवश्यक असते. पहाटेच्या अशा जेवणाला सहेरी म्हणतात. सहेरी खाणे आवश्यक आहे. प्रेषित हजरत पैगंबर साहेब यांनी याबाबत शिकवण दिली आहे. त्यांनी आपल्या जीवनात केलेले कार्य सुन्नत म्हणून संबोधले जाते. सहेरीमध्ये आपणास शक्य आहे तेवढे जेवण करावे. कधीकधी उठण्यास उशीर झाला तर खाणे शक्य होत नाही. अशावेळी ग्लासभर दूध किंवा पाणी पिऊन रोजा केला जातो. काहीही न खाता पिता रोजा केला जाऊ शकत नाही. क्रमशः